तर मित्र हो नमस्कार. आज आपण बघणार आहोत शेअर मार्केट बद्दलची माहिती. शेअर मार्केट नेमकं काय आहे, लोक दिवसाला लाखो रुपये कसे कमवत आहेत, थोडंसं टेक्निकल विचार करूया, थोडंसं ह्यातली रियालिटी चेक करूया, बघूयात की शेअर मार्केट मधून खरंच दिवसाला लाखो रुपये कमवता येतात का फक्त हा टाइमपास आहे. बघूयात आपण. तुम्हाला मी सगळं सांगणार आहे, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. सध्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन फॅड आले, ते म्हणजे काय, ट्रेडिंगचं. सगळ्यांना वाटते की आम्हाला ट्रेडिंग करायचे, ट्रेडिंग मधून शेतात बसून, घरी बसून, गाडीत बसून, जत्रेत बसून पैसे काढू. प्रत्येकाला असं वाटतंय की आपण झटपट पैसे कमवू आणि रातोरात करोडपती होऊ आणि भावकीच्या बुडाला आग लावू. पण इतकं सोपं आहे का? खरं शेअर मार्केटमधून रोज लाखो रुपये, 50,000 रुपये, 10,000 रुपये, 20,000 रुपये काढता येतात का? बघूयात या व्हिडिओमध्ये. सोशल मीडियावरती एखादा व्यक्ती तुम्हाला दिसतो, इंस्टाग्रामवरती तो व्यक्ती त्याची लॅविश लाईफ तुम्हाला दाखवतो, त्याच्याकडच्या गाड्या दाखवतो, त्याचा सूटबूट दाखवतो, त्याच्या टेबलवरती लाइटिंग लावलेली असते, शेजारी पैशाची बंडलं पडलेली असतात. हे सगळं तुम्ही रोज बघताय. ते बघून तुम्हालाही वाटतं का की आपणही एवढे पैसे कमवावेत? एवढं मात्र खरं आहे की शेअर मार्केट हा पैशाचा समुद्र आहे. इथे अमाप पैसा आहे. तुम्हाला तो समुद्र एका घोटात पिऊन घ्यायचा आहे का? जर तुम्ही एका घोटात पिऊन घ्यायचा विचार केलात तर तुम्ही इथेच गंडलात. मान्य आहे, शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे. जेवढा आपण तिथून काढू तेवढा पैसा आपल्यासाठी आहे. परंतु खरंच हा इतका सोपा पैसा आहे का? आणि हा सगळ्यांसाठी आहे का? कमावणं इतकं सोपं आहे का? आज जी काही भ्रामक गोष्टी आहेत, जी काही स्वप्न आहेत किंवा जी काही रियालिटी आहे, त्यामागचं खरं वास्तव काय आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी दिवसाला आपण आरामात 1 ते 2,000, जास्तीत जास्त 5,000 एकदम विदाऊट टेन्शन कसे काढू शकतो शेअर मार्केटमधून, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. असं नाही की शेअर मार्केट म्हणजे चक्क जुगार आहे, भामक आहे, खोटं आहे सगळं. मी असं म्हणत नाहीये ना, असं म्हटलं पण नाही मी. येतात पैसे काढायला, पण किती येतात, कसे येतात आणि नेमकं ह्याच्या मागची कन्सेप्ट काय समजून घेऊयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात आधी समजून घ्यायचं शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय. तर सरळ भाषेत जर सांगायचं झालं तर एक बाजारपेठ असते. जसं आपलं मार्केट असतं, बाजारपेठ असते, तर तसं एक बाजारपेठ असते जिथे कंपन्यांचे शेअर्स म्हणजे हिस्सेदारी विकली जाते. त्या खरेदी आणि विक्री होते. एखादी अमुक कंपनी आहे, जसं टाटा कंपनी आहे, तर त्यांचे शेअर्स होल्डर असतात. म्हणजे कंपनी एकट्याने उभी झालेली असते का? नाही, तर शेअर होल्डरला ते शेअर विकलेले असतात आणि त्यांचा हिस्सा त्या कंपनीमध्ये असतो. समजा तुम्ही TCS कंपनीचे शेअर खरेदी करताय, तर तुम्ही काय होता, त्या कंपनीचे छोटेसे भागधारक होता. म्हणजे तुम्ही सुद्धा मालक होता. भले तुम्ही किती का पर्सेंटेज असे ना, पण तुम्ही त्या कंपनीचे मालक होता. मग कन्सेप्ट काय? कंपनी प्रॉफिटमध्ये गेली तर तुम्हाला तुमच्या शेअर्सच्या व्हॅल्यूनुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत. कंपनी जर लॉसमध्ये गेली तर तुमचे पैसे कट होणार आहेत. सिंपल आहे. कंपनी प्रॉफिटमध्ये, तुम्ही प्रॉफिटमध्ये. कंपनी लॉसमध्ये, तुम्ही लॉसमध्ये. एक सिंपल असं त्याचं लॉजिक आहे. मग लोक पैसे का गुंतवतात त्याच्यामध्ये? तर पैसे वाढतील, पैशाला पैसे वाढतील, लोकांना पैशाला पैसे वाढवायचे आहेत, है ना. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो. पण कुठे मिळू शकतो? ट्रेडिंगमध्ये मिळू शकतो का? रिस्क फॅक्टर कुठे आहे? हे सगळं देखील बघणं गरजेचं आहे. ओके, तर नेमका मुद्दा काय? शेअर मार्केटमध्ये काही भ्रम आहेत. यूट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, त्याच्यावर सांगितलं जातं की 5 मिनिटात 5,000 कमवा, हा स्टॉक घ्या आणि महिन्याभरात डबल करा, ट्रेडिंग सीखो और करोडो का मालिक बनो वगैरे वगैरे तुम्ही ऐकता. पण प्रश्न असा आहे, हे जे लोक तुम्हाला दाखवतात ते खरंच कमवतात का? की ते तुम्हाला फक्त आकर्षित करण्यासाठी एक इन्फ्लुएन्सर मार्केटिंग ट्रॅपमध्ये अडकवतात? तुमच्या विश्वासाला बळी देऊन तुम्हाला कोर्स विकले जातात, डीमॅट अकाउंट तुमच्याकडून ओपन करून घेतले जातात आणि डीमॅट अकाउंट तुम्ही ज्या रेफरल लिंकवरून ओपन करतात त्या लिंकच्या माध्यमातून त्यांना आयुष्यभर कमिशन भेटत असतं. हा खरा मुद्दा आहे त्याच्या मागचा. खरं वास्तव काय? तर सेबीनं काय म्हटलंय, जी या शेअर मार्केटवरती नियंत्रण ठेवणारी संस्था आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याला म्हटलं जातं, सेबी असं म्हणते की 95% ट्रेडर्स 2 वर्षामध्ये मार्केटमधून बाहेर पडतात. मित्र म्हणतो 2 वर्ष खूप झाले, जास्तीत जास्त 1 वर्षातच बाहेर पडतात. 80% लोक पैसे गमावतात. 10 ते 15% लोक काही प्रमाणामध्ये या ट्रेडिंगच्या माध्यमातून पैसे कमावत असतात. आणि ही रियालिटी आहे, वास्तव आहे. ठीक आहे. म्हणजे दर 100 पैकी 85 लोक हे फसतात किंवा फसवले जातात किंवा आपलं सगळं कॅपिटल, आपला पैसा गमावतात आणि शेअर मार्केटला जुगार म्हणतात आणि त्याच्यातून बाहेर पडतात. याची कारणं काय आहेत बरं? म्हणजे काही लोक पैसे कमवतात. राकेश झुनझुनवालांनी पैसे कमवलेत. मग हे लोक का मार्केटमधून बाहेर पडतात? का मार्केटला नाव ठेवतात? तर यांच्याकडं पूर्ण नॉलेज नसतं, यांच्या भावनांवरती यांचं नियंत्रण नसतं. ते मार्केटला जुगार म्हणतात, कॅसिनो म्हणतात आणि गुंतवणूक नीट करत नाहीत. कसं असतं, झापूक झुपूक सगळ्या गोष्टी बघितल्या
किंवा भ्रामक गोष्टी सगळ्या बघितल्या म्हणून मार्केटमध्ये यायचं, 50,000 घेऊन ये, 1,00,000 घेऊन ये, कोणी 10 लाख घेऊन येतं आणि 2 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये सगळं कॅपिटल वाईपआउट करून टाकायचं आणि त्याच्यानंतर मार्केटला जुगार समजायचं. मुळात मार्केट ही 1 वर्षात शिकण्याची गोष्ट नाही, मुळात ही शिकण्याची गोष्टच नाही. शिक्षण ह्याच्यामध्ये फक्त 5% आहे, 95% इथे अनुभव लागतो. मग तो अनुभव तुम्हाला 6 महिन्यात येत नाही, त्यासाठी 4-5 वर्ष तिथे तुम्हाला कष्ट करावे लागतात. प्रत्येक चार्ट पॅटर्न, प्रत्येक कॅन्डल पॅटर्न, मार्केटचा ॲनालिसिस व्यवस्थित करावं लागतं, मार्केटचे ट्रेंड समजून घ्यावे लागतात, मार्केटचा मूड समजून घ्यावा लागतो, बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही जितकं शिकत जाल, जितका अनुभव घेत जाल तो कमीच असतो. मग जो व्यक्ती 6-7 वर्ष 5 वर्ष ह्या मार्केटमध्ये टिकतो, मी ट्रेडिंगबद्दल बोलतोय, इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलत नाही आहे, तो व्यक्ती या मार्केटमधून चांगली अर्निंग करू शकतो, चांगला पैसा कमवू शकतो. शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे, ही पैशाची विहीर आहे, हा पैशाचा समुद्र आहे. पण ह्या पैशाच्या समुद्रातून आपली छोटीशी बादलीनं पैसे काढणं सोपं आहे, पण आपल्याला अख्खा समुद्र गटकन प्यायचा असतो, मग आपण गटकन जातो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय लागतं तर एक शिस्त लागते. रोज सकाळी उठायचं, रिसर्च करायची मार्केटची, एक चांगली स्ट्रॅटेजी आपली डेव्हलप करायची आणि एकाच स्ट्रॅटेजीवरती स्टिक राहायचं पूर्ण. मग ते काही असो, एकच स्ट्रॅटेजी. लोक तसं करत नाहीत, रोज स्ट्रॅटेजी बदलण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यातून काय होतं, त्यांचं नुकसान होतं. त्यांच्या भावनांवरती बिलकुल नियंत्रण नसतं, त्यांना लॅक ऑफ नॉलेज असतं, टिप्सवर चालतात. म्हणजे टेलिग्रामवरती एक चॅनल जॉईन करतात, त्याला 1,000 रुपये मंथली, 2,000 रुपये मंथली देतात, तो म्हणतो कॉल घ्या, पुट घ्या, मग ते पुट घेतात, कॉल घेतात, स्वतः काही फंडामेंटल अनालिसिस करत नाहीत, इकॉनॉमीचा कसला अभ्यास नसतो, टेक्निकल अनालिसिस माहीत नसतं, चार्ट पॅटर्न माहीत नाही, काहीच माहिती नाही आणि मग काय होतं, फसतात. भावनिक नियंत्रण या लोकांचं नसतं, इमोशनल कंट्रोल नसतो, लालच ह्यांच्या मांगामध्ये खूप असतो. 5,000 आले की वाटतं 50,000 व्हावेत, 50 आले की लाख व्हावेत वाटतात आणि ते ₹1,00,000 जेव्हा 0 होतात तेव्हा हे रडत बसतात. ठीक आहे, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. कसं असतं, गुंतवणूक आणि ट्रेडिंग ह्यातला फरक आहे. म्हणजे नॉर्मली आपण गुंतवणूक करणं फार चांगलं असतं, म्हणजे राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केली आणि हजारो कोटींची प्रॉपर्टी उभी केली. पण ट्रेडिंग रिस्क फॅक्टर खूप जास्त आहे आणि गुंतवणुकीमध्ये तेवढा रिस्क फॅक्टर नाही. ठीक आहे, आजकाल लोक ट्रेडिंगकडे जास्त वळत आहेत कारण क्विक मनी त्यांना पाहिजे. एक ट्रेड घेतला, एक तर लॉस होईल ना तर प्रॉफिट होईल, वेळ नाही आमच्याकडे. ठीक आहे, ट्रेडिंगमध्ये काय असतं, रोजच्या रोज तुम्हाला शेअर्स घ्यायचे असतात किंवा इंडेक्समध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असतात आणि ते विकायचे असतात. ठीक आहे, ह्याच्यामध्ये रिस्क खूप असते, स्ट्रॅटेजी लागते, अनुभव मेन आहे, अनुभव खूप मोठा लागतो. इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं असतं, दीर्घकाळासाठी आपण शेअर्स घेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल टाटा कंपनीचे आपण शेअर्स घेतो आणि 10 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, 25 वर्षासाठी ठेवतो. असं तर होणार नाही, 10 वर्षासाठी शेअर्स घेतले आणि कंपनी बुडाली, असं तर होत नाही. काही कंपन्या बुडतातही, पण मग तेवढं तरी अभ्यास करावा लागतो ना की कोणती कंपनी बुडणार नाही. मग अशा कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता, कंपनी प्रॉफिटमध्ये जाते आणि तुम्हाला देखील कालांतराने मल्टिपल रित्या पैसे मिळतात. कंपाऊंडिंग ज्याला म्हणतो पैशाची, हे होतं. ठीक आहे, दीर्घकाळासाठी शेअर्स ठेवले जातात ज्याच्यामध्ये 5 वर्षाचा टर्म असतो, 10 वर्षाचा टर्म असतो आणि हे सुरक्षित आहे ट्रेडिंगपेक्षा. ठीक आहे, वॉरेन बफेटने काय म्हटलं होतं, इफ यू आर नॉट विलिंग टू ओन अ स्टॉक फॉर 10 years, डोंट इवन थिंक अबाउट ओनिंग इट फॉर 10 minutes. म्हणजे तुम्ही जर एक स्टॉक 10 वर्ष टिकून ठेवू शकत नसाल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये, तर तुम्ही विचार करू नका की 10 मिनिटं तुम्ही त्याला ठेवू शकाल. म्हणजे ट्रेडिंगबद्दल बोलले त्यांनी. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करू शकत नसाल तर ट्रेडिंग बिलकुल तुम्ही करू नका, असं वॉरेन बफेट यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, भारतामध्ये अनेक असे उदाहरणं आहेत शेअर मार्केटमधले की ज्यांनी चांगलं काम केलंय, जसे की राकेश झुनझुनवाला असतील, विजय केडिया असतील. यांनी सामान्य होते हे लोक आणि सामान्यातून असामान्य झालेले होते. ठीक आहे, त्यांनी काय केलं बरं, शिस्त पाळली, संयम पाळला, त्यांचा दीर्घकालीन दृष्टिकोन होता. ना की सकाळी 9:15 वाजता ट्रेडिंगला बसायचं, निफ्टीचे 2 लॉट खरेदी करायचे आणि संध्याकाळी कॅपिटल वाईप आउट करून आपलं घरी बसायचं रडत, असं त्यांनी केलेलं नाही. मार्केटमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर काही टिप्स माझ्याकडून मी तुम्हाला देतो. ह्या मार्केटचं बेसिक नॉलेज तुम्ही कुठूनही घेऊ शकता, मग युट्यूब असू देत किंवा कुणाचा कोर्स असेल. पण एवढं लक्षात ठेवा की कुणी जर म्हणत असेल की बेसिक नॉलेजवरून तुम्ही मार्केटमध्ये खूप सारे पैसे कमवू शकता, तर असं मुळीच होत नाही. बेसिक नॉलेजवरती पैसे निघत नाहीत, तुम्हाला अनुभव लागतोच. स्वतः जेव्हा आपण एंट्री करतो मार्केटमध्ये, तेही रिअल मनी सोबत, रिअल पैशासोबत, तेव्हा जेव्हा तुम्हाला लॉस दिसतो तेव्हा तुमच्या इमोशन्सवरती कंट्रोल राहत नाही. थोडा जरी लॉस दिसला तर तुम्ही घाबरून पळून जाता आणि तेच शेअर्स तुम्हाला प्रॉफिटमध्ये घेऊन जाणारे असतात. मग यासाठी काय लागतो, यासाठी लागतो फक्त आणि फक्त अनुभव. सो तुम्ही जर मार्केटमध्ये नव्याने येत असाल तर एकच गोष्ट करायची, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, चार्ट पॅटर्न हे सगळं समजून घ्या एका चांगल्या व्यक्तीकडून. समजून घेतल्यानंतर तुम्हाला हळूहळू अनुभव घ्यायचा आहे मार्केटचा. छोट्याशा कॅपिटलनं तुम्ही मार्केटमध्ये एंटर करा आणि मला माहिती आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण इन्व्हेस्टमेंटबद्दल पण मी सांगितलंय. इन्व्हेस्टमेंट इज अ बेटर
ट्रेडिंगपेक्षा. सो इन्व्हेस्टमेंट चांगली आहे. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, SIP करा, मल्टिपल लॉंग इयर्ससाठी करा, तुमचा बेनिफिट नक्की होणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये कुठल्या सिक्रेट टिप्स वगैरे काय नसतं. हां, मी जे तुम्हाला म्हटलं ना की 5 ते 10,000 तुम्ही कसं कमवू शकता, तर ह्यासाठी एकच सिंपल वे आहे. एका स्ट्रॅटेजीवरती काम करा. एक बेसिक स्ट्रॅटेजी, एक बेसिक सपोर्ट रेजिस्टन्स, एक बेसिक तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. कॅन्डलस्टिक कशा वर्क करतात, थोडंसं जागतिक लेवलला काय चाललंय, मार्केटवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो याचा थोडाफार अभ्यास करा आणि एका स्ट्रॅटेजीने तुम्ही काम करायचंय आणि सिंगल लॉट किंवा डबल लॉटने, म्हणजे तुम्ही गॅरंटेड यामध्ये पैसे कमवू शकता. मार्केटमध्ये बघा कसलीच गॅरंटी नसते. तुमचा पैसा वाचवणं का घालवणं हे तुमची स्वतःची जबाबदारी असते. कारण सेबी देखील म्हणते की रजिस्टर ॲडवायझर कडूनच सल्ला घ्यायला पाहिजे तुम्ही. सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर मी म्हणतो युट्यूबच्या व्हिडिओपेक्षाही बेटर राहील द इंटेलिजंट इन्व्हेस्टर नावाचं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता. बेस्ट पुस्तक आहे. आणि सुरुवात करताना म्युच्युअल फंडांपासून करा. तुम्ही जर अगदीच नवखे असाल या शेअर मार्केटच्या दुनियेमध्ये तर तुम्ही कुणाचा तरी चांगल्या व्यक्तीचा सल्ला घ्या आणि म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवा. ट्रेडिंगच्या नादी लगेच लागू नका, त्यासाठी तुम्हाला अनुभव लागणार आहे. SIP देखील तुम्ही करू शकता. शेअर मार्केट एकतर समृद्धीची यंत्रणा आहे, आपल्याला माहिती आहे. आपण समृद्ध होऊ शकतो, आपलं आयुष्य बदलू शकतं. आणि खरं आहे की तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये शिकलात चांगलं ट्रेडिंग तर भले 10 वर्षानंतर का होईना पण तुम्ही एका झाडावरती बसून शेतात बसून देखील हजारोंचं प्रॉफिट करू शकता. पण यासाठी लागते शिस्त, संयम लागतो खूप मोठा, ज्ञान लागतं आणि धैर्य लागतं. जे तुमच्याकडे जे पेशन्स कमी असतात त्या पेशन्सच मार्केट टेस्ट करत असतं. ग्रीड ज्याला म्हणतो आपण, लालच, ते पण मार्केट टेस्ट करत असतं. झटपट श्रीमंत होण्याचा जगामध्ये कुठलाही मार्ग नाही. तुम्हाला त्या धोपट मार्गानेच जावं लागणार आहे आणि तुम्हाला मार्केटमध्ये टिकावं लागणार आहे. मग कोणतेही क्षेत्र असू द्या तिथे तुम्हाला स्ट्रगल आहेच. झटपट रात्रोरात श्रीमंत होत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. मार्केट तुमचं स्वप्न आहे पण सोबतच एक मोठी परीक्षा आहे जी तुम्हाला पास करावी लागते. मंडळी, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या ट्रेडिंग करणाऱ्या किंवा ट्रेडिंगमध्ये येऊ इच्छिणाऱ्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. शेअर मार्केटचं आणखी ज्ञान हवं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण आणखीनही बेसिक, एकदम बेसिक म्हणजे 0 पासूनचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.